गुरुसेवेच्या व्रताबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुरुसेवेच्या मंत्राचे व्रत. तर हे व्रत गुरुवारी करू शकतो. विशेष दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच प्रकट दिन, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा याच्या पूर्वसंध्येला ठराविक दिवस, ठराविक गुरुवार असे करू शकतो आपण. आणि विशेष दिनाच्या उत्तर संध्येला वेळेला गेलं तरी काही हरकत नाही आहे. आणि प्रथम विचार मनात आला त्या क्षणीही तुम्ही करू शकता. म्हणजे असं काही औचित्य नाही आहे की असं केलंच पाहिजे. परंतु कसं असतं माणसाचं, की एखादं औचित्य असेल तर त्यावेळेस माणूस जर असं "चला बाबा आता काहीतरी करू" असं म्हणतं ना, त्यामुळं. बाकी काही नाही. ज्यावेळेस गुरु मनात ते टाकतात ह्या क्षणी, की आता तू हे कर आणि तुला हे करायचं आहे असं आतून वाटतं, ती त्यांचीच इच्छा असते आणि त्या क्षणाला लगेच करायला सुरुवात करायची. आणि मंत्र कोणते घेऊ शकतात तर तुम्हाला गुरु परंपरेतून जर मंत्र मिळालेले असतील तर ते तुम्ही आवश्यक तेच घ्यावेत. तेच जास्तीत जास्त म्हणून ते सिद्ध व्हावेत. त्याचंच पाठबळ आपल्यासोबत राहावं आणि किंवा तुम्ही नेहमी करता जे तुमचे दुसरे मंत्र घेत असतात, ते तुम्हाला जे प्रिय असतील ते. आणि इथं थोडक्यात काही मंत्र दिलेले आहेत. तर श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाय नमः, गण गण गणात भूते, ओम साईनाथाय. शंकर बाबांचा मंत्र तुम्ही घेऊ शकता. जे मंत्र तुम्हाला प्रिय असतील ते गुरुतत्वांचे तुम्ही मंत्र घेऊन तुम्ही व्रत करू शकता. एखादं अनुष्ठान करू शकता. गुरूंचे मंत्र, त्यांचे गायत्री मंत्रही असतात. तेही तुमची इच्छा असेल तर तुम्ही तसेही संकल्प तुम्ही करू शकता. मग ठराविक दिवस असू द्यात, 3 दिवस, 5 दिवस म्हणजे नियमित असे. तेही तसेही करू शकता. 11 दिवस, परत आणखीन पुढे 21 दिवस, 51, 108 दिवसही करू शकता. काही हरकत नाही. परंतु आपली परिस्थिती पाहून आपण किती व्यापात आहोत, आपल्याला किती वेळ असतो, आपल्या आरोग्याची परिस्थिती काय आहे, तसं पाहून आपण संकल्प करावा. शक्यतो महिलांनी विशेष लक्ष द्यावं. घरची कौटुंबिक जबाबदारी आणि नोकरी करत असेल तर ते जबाबदारी त्या पद्धतीनं आणि विटाळ, सुतक आणि मासिक धर्म महिलांसाठी तर ह्या गोष्टी सोडून इतर दिवस पकडावेत आणि असं संकल्पातच म्हणावं. नाहीतर म्हणजे कधी-कधी चुकून जातं महिलांकडून बोलताना. वेगळा संकल्प बोलला जातो आणि परत लक्षात येतं, की आपण भावनेच्या भरात काहीतरी बोललोत आणि परत ते कठीण होतं. कुटुंबातील सर्वांनी मिळून सुद्धा जप चा व्रत केला तरी चालतो. म्हणजे सर्वांनी म्हणजे आता सर्वजणच कुटुंबातील सेवा करतात असं नाहीये. पण जे सेवा करतात 2 जण असो, 3 जण असो, कुणीही असो, तर त्यांनी संकल्प सर्वांनी मिळून जरी केला ना तरी चालेल. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी जप जर कुटुंबातील काही व्यक्तींनी किंवा सर्वांनी मिळून जसं जमेल तसं, कुणाला 1 जमेल, कुणाला 2-3 माळे जमतील, जसं जमेल तसं, तर 6 लक्ष जपाचा संकल्प जर 6 महिन्यात किंवा 1 वर्षात जरी केला ना, तर फार म्हणजे घरामध्ये काही दोष असतात, वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, काही प्रखर दोष असतात. तर सर्वांना मिळून काही अडचणी येत असतात, तर त्या खरंच दूर होतात आणि सर्वांनी मिळून घरातल्या सेवेत केल्या. पण संकल्पामध्ये तसं बोलावं लागेल तुम्हाला, की आम्ही सर्वजण मिळून किंवा जे सेवा करतात त्यांनी मिळून आम्ही करणार आहोत असं बोलावं लागेल. नियम ह्याच्यामध्ये नियम काय? तर मांसाहार वगैरे वर्ज्य करायचा पूर्ण सेवा होईपर्यंत, संकल्प होईपर्यंत. परान्न घ्यायचं नाही. परान्न म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती, आपल्याला माहीत असलेली व्यक्ती, सकारात्मक जी आपल्यासाठी असते, तिच्या हातचं घेतलं तरी चालेल. पण एखादी नकारात्मक व्यक्ती, अनोळखी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या हातचं शक्यतो इतर वेळेलाही घेऊ नये. संकल्पातच असं नाहीये, पण इतर वेळेलाही घेऊ नये. आणि माळेवर तुम्ही जप माळेवर करू शकता. म्हणजे माळ हातात घेऊन माळ ओढून पण करू शकता. नाडीवर अ, जप करू शकता. म्हणजे उदबत्ती चालू ठेवायची समोर आणि पूर्ण जळेपर्यंत तुम्ही नाडीवर हात ठेवू शकता. जर आरोग्याच्या समस्या असेल तर अवश्य असं करावं. ठराविक वेळ लावून पण करू शकता. म्हणजे 21 मिनिटं, 21 दिवस 21 मिनिटं हाही संकल्प मला स्वामींनी सुचवलेलाच आहे. तर तसा त्या पद्धतीनं कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं. पूर्ण उदबत्ती जळेपर्यंत पण आपण करू शकतात. जसं तुम्हाला आवडेल तसं करायचं. मग उदबत्ती जळेपर्यंत मी संकल्प करत आहे. स्वामी किती जप होईल तो स्वामीच मोजतील. आपल्याला मोजण्याशी काही हे नाहीये. फक्त आपल्याला ते व्रत करायचं आहे, की उदबत्ती जळेपर्यंत मी सेवा करणार आहे आणि इतके ठराविक गुरुवार किंवा इतके ठराविक दिवस करणार आहे. असा संकल्प आपण करू शकतो. तर स्थान, वेळ शक्यतो तीच असावी आणि एखाद्या कारणास्तव ते स्थान, वेळ थोडंसं पुढं-मागं झालं तरी काही हरकत नाही. परिस्थितीनुसार बघून त्याचा अवलंब करावा आणि ते स्वामी करून घेतील. तेच पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोडवायची. एकदा त्यांना सांगितलं, की आपण फक्त एक पाऊल पुढं ठेवायचं. त्यांनी मनात आणलेली गोष्ट ती एक पाऊल पुढं घेऊन बोलून दाखवायची माझी इच्छा आहे आणि स्वामी बाकीचे सगळे पावलं स्वामी चालतात. तर अशा पद्धतीने आपण ही सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ.